मराठी एक्सप्रेस. नमस्कार. आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती आज आपल्यासोबत आहेत मंगेश साबळे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मंगेश साबळे यांनी शिवसेनेकडनं उमेदवारी मिळवली आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते लढले, पण अल्पशः मतांनी त्यांचा पराभव झाला. त्याचबरोबर पराभवाचं दुःख मनात न ठेवता ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत आपण झगडत आलेलो आहोत त्या गोष्टी करायला कुठला मुहूर्त बघण्याची वेळ आपल्यावरती बिलकुलच येऊ देणार नाही असं ठामपणे त्यांनी या अगोदरही सांगितलं होतं, आताही सांगितलं आणि लगेच दुसऱ्या दिवशीच्या सकाळपासनं कामाला सुरुवात केली. नुकताच काही तासांपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनात्मक पवित्रा हाती घेतला आणि वीज प्रश्नी ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आले आणि इकडे आले असता आज ते आपल्या सोबत आहेत. दादा नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्स वरती. सर्वप्रथम जिल्हा परिषद निवडणूक आणि या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेकडनं तुम्ही उमेदवार म्हणून रिंगणात होतात. काय भावना आहेत, कशा पद्धतीनं ही निवडणूक तुम्ही अनुभवली आहे? नक्कीच पक्ष म्हटल्यावर ही निवडणूक माझ्यासाठी नवीन होती. वेगवेगळ्या अँगलनी लोक विचार करत होते. सगळ्यांसमोर या ठिकाणी मी गेलो, माझा पर्स्पेक्टिव्ह त्यांना समजून सांगितला व काही लोक जे होते 10 पैकी 6 जण असं म्हणायचे की पक्ष पाहिजे. त्यांच्या भावनेचा आदर करून या ठिकाणी आम्ही सुरुवात केली. रिस्पॉन्स चांगला मिळाला. कोणीही या ठिकाणी आम्हाला तिरस्काराच्या भावनेनं वागणूक दिली नाही. मात्र जो मित्र पक्ष होता त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांनी गेम केला. युतीमध्ये जागा सुटली. 2:55 फॉर्म भरायला बाकी असताना एबी फॉर्म देऊन आमचा घात त्यांनी या ठिकाणी केला. त्याचे परिणाम असे झाले की जो उमेदवार होता समोरच्या पक्षाचा त्यांना एबी फॉर्म लवकर न मिळाल्यामुळे त्यांनी वातावरण भावनिक केलं. त्यांच्या त्या ठिकाणी मंदिरावर सगळ्यांनी पूर्ण गाव ओढत बाजार गावामध्ये सगळ्यांनी शपथ घेतली की अपक्ष म्हणून आपण यांना उभं करायचं. आपण जसं म्हणतो हरे का सहारा, तर एबी फॉर्म न मिळाल्यामुळे ते हरल्यासारखे होते. त्यांना सहारा मिळाला. त्यांनी समाज गाव एकत्र केलं, मूठ बांधली आणि यांनी वेळेवर एबी फॉर्म देऊन टाकला. तो कुठतरी आमचा मायनस पॉईंट ठरला. त्यांनी जे भावनिक वातावरण तयार केलं होतं शेवटपर्यंत आम्हाला त्यांच्या गावातलं ते तोडता आलं नाही. हा कुठतरी माझा मायनस पॉईंट ठरला. म्हणजे शिवसेना आणि भाजप ही युती जशी महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला बघायला मिळाली तशीच युती ही वडोद बाजार जिल्हा परिषद गटात देखील होती, परंतु ऐन वेळेला ही युती तोडून तुमच्या विरोधात उमेदवार देण्यात आला. हे तुमचं या ठिकाणी स्पष्ट असं मत आहे. जाहीर आहे. युती झाली होती, वेळेवर फॉर्म दिला, युती तोडून टाकली, त्यामुळे हे सगळे गणित बिघडली. निश्चितच. मग ह्या गोष्टीची कल्पना तुम्हाला होती की आपली आणि शिवसेनेची आणि भाजपची युती आहे, त्यामुळे या युतीमधनं आपण शिवसेनेचे उमेदवार आहोत आणि आपला विजय या ठिकाणी निश्चित असा मानला जात होता शेवटच्या 5 मिनिटांना अगोदर. म्हणजे तुम्ही म्हणालात की अगदी 2:55 त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आणि नंतर हे सगळं घडलं. तर हा एका प्रकारे विश्वासघात आहे का असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच हा खूप मोठा विश्वासघात आहे. म्हणजे हा लोकांच्या भावनेशी केला गेलेला एक गेम आहे. लोकांच्या भावनेच्या विपरीत केला गेलेला एक गेम आहे आणि त्याच्यामुळं बांधून घेण्यात आलं. मंदिरावर बोलवून शपथा घेण्यात आला. अच्छा. आणि मग ते लोक फसल्या गेले. मी वारंवार त्यांच्याकडे गेलो, विनंती केली, तर ते म्हटले भाऊ आमचा शब्द गेलेला आहे. हा ठीक आहे. आम्ही जरी मुस्लिम समाजाचे असलो, इतर समाजाचे असलो किंवा आम्ही जरी इतर पक्षाचे असलो तरी आमच्या गावातील माणसाला एबी फॉर्म मिळाला नव्हता म्हणून आम्ही मंदिरावर जाऊन अपक्ष लढायचं म्हणून शपथा घेतलेल्या आहेत. आता आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही. हा, त्यांनी आम्हाला थोडंसं अंधारात ठेवून एबी फॉर्म पक्षाचा जोडला आणि पुन्हा पक्षाचं काम करायला लागले. त्यामुळं आमची नाराजी आहे, पण आम्ही जी शपथ घेतली आम्ही आमचं इमान विकू शकत नाही, बेमान होऊ शकत नाही. त्यामुळं हा फटका त्या गावातूनच फक्त आपल्याला बसला. बाकी इतर जवळपास 19 गावामध्ये साहेब आपल्याला लीड आहे आणि विजय निश्चित आपला जवळपास झालेला. बरं, आता जो वडोद बाजार जे जिल्हा परिषदेचं सर्कल आहे, वडोद बाजार गट ज्याला आपण म्हणतो, या गटामध्ये प्रभावशाली अशी कुठली गावं होती की ज्यामधनं तुम्ही आणखी थोडासा जोर लावला असता तर कदाचित ही निवडणूक आपल्या बाजूने करता आली असती? माझं स्वतःचं गाव होतं. माझ्या ग्रुप ग्रामपंचायतला 1800 मतदान होतं. या 1800 मतदानापैकी मला फक्त 1000 मिळालं.
त्याचं कारण आहे माझं 800 मतदान बाहेर गेलं. त्याचं कारण आहे मी कामावर विश्वास ठेवला. मी म्हटलं आपण प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला मग त्या गावात ठिकाणी नोटा चालल्या, नोटा तशा नोटा नाही. नाही तसं नाही झालं ते. मी विश्वास ठेवला गावचं मॉडेल म्हणून मी बाकीच्या गावामध्ये फिरलो, पण त्यांनी माझ्या गावावर अटॅक केला. ओके. मग ते माझ्या गावामध्ये साड्या घेऊन आले, साड्यांमध्ये काय ते मणी असतात सोन्याचे, काही स्टॅपलर करून फक्त माझ्याच गावात साड्या वाटल्या, इतर कुठल्याच गावात वाटल्या गेल्या नाही, आणि त्यांच्या गावात वाटल्या ओढत बाजारमध्ये आणि माझ्या गावामध्ये. मग त्या साड्यांचा काय परिणाम झाला मला वाटलं काय नाही, आपलेच लोक आहे, आपण कामं केलेलं आपल्याला सोडणार नाही. पण त्याच्यात काहीतरी वेगळं होतं हे मला नंतर कळालं. आणि हे सगळं सुरू असताना मी बाहेरच्या गावांवर पूर्ण ताकद लावली. त्यांच्याच गावात मी 4 वेळेस गेलो, 4 वेळेस त्या लोकांच्या पाया पडलो. मात्र त्या ठिकाणचे लोक हो म्हणत नव्हते, नाही म्हणत नव्हते, आणि कामही केलं नाही त्यांनी. त्यांनी जर मला स्पष्ट नाही म्हटलं असतं तर मी 4 गाव शिल्लक बघितल्या. हो देंगे ना मिया, देते ना मिया, देरे देरे बोल रे देरीच नाही म्हणून दियाच नाही, असं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं. आणि पूर्ण गावाने एक गट्टा, जे ग्रुप ग्रामपंचायत 4000 मतदान होतं, जवळजवळ 3200-3500 मतदान वन साईड त्यांनी मारलं. बरं, काँग्रेसचे त्या ठिकाणी जे उमेदवार होते त्यांनी देखील त्या ठिकाणी ताकद लावलेली होती. सगळी ताकद त्यांनी त्या ठिकाणी ओढत बाजारमध्ये लावली होती, बऱ्यापैकी मोठी ताकद लावली होती. तरी देखील त्यांचा देखील त्या ठिकाणी खचून असा पराभव झाला. गावाने त्या शब्द दिल्यामुळे, शब्दात बांधील असल्यामुळे त्या गावाने त्यांना सोडलं नाही. आणि मात्र आमच्या गावात आम्ही काम केलं या भुरशावर असल्यामुळे, आम्ही दुर्लक्ष झाल्यामुळे आमच्या गावाचं 1800 ग्रुप ग्रामपंचायतचं मतदान 800 त्यापैकी बाहेर गेलं. 1100 मतदानाची त्यांना लीड आहे. 550-600 मतदान जर अजून माझ्या गावात मी ताकद लावली असती तर आपलं सीट निघालं असतं. मग आता अशा वेळेस की चला आपण ज्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढतोय